किरकोळ कारणावरून मारहाण करत सीसीटीव्ही कॅमेरा व इलेक्ट्रिक गाडीवर दगड मारून नुकसान केल्याप्रकरणी 4 जणांविरुद्ध सोलापुरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना काल दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास चव्हाण वस्ती येथे घडली आहे। या प्रकरणी संगप्पा अर्जुन अहिवळे यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून कुमार बिरुमणी, सोमनाथ बजरंग जाधव, विशाल विष्णू बिरुमणी व विष्णू बिरुमणी राहणार चव्हाण वस्ती सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 6 यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। फिर्यादी घरात झोपलेला असताना विष्णू बिरुमणी यांना घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागला। त्यावेळी फिर्यादी यांनी शिवीगाळ का करतो असं विचारायला गेले असता समजावून सांगत असताना कुमार व सोमनाथ यांनी पळत येऊन कुमार यांच्या हातात बेस बॅट असल्यानं फिर्यादी हे त्यांच्या काका दिलीप यांच्या घरात पळत गेले। त्यावेळी त्यांनी घरात घुसून कुमार यांनी डोक्यात, पाठीवर, हातावर फिर्यादीस मारून जखमी केले। त्यानंतर सोमनाथ जाधव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत विशाल व विष्णू यांनी शिवीगाळ केली आहे। दरम्यान फिर्यादी यांच्या बहिणी भांडण सोडवण्यासाठी मध्ये आल्या असता त्यांना देखील वरील संशयित आरोपींनी धक्काबुक्की करून सीसीटीव्ही कॅमेरा व इलेक्ट्रिक गाडीवर दगड मारून नुकसान केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर पवार हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।